डिप्टी कमिश्नर ने हम लोग आज पूरा एक्सप्लेन करके लिया है और आज एकदम हम लोग को एकदम क्लियरिटी आ गया कि आगे क्या इसके ऊपर करना है। तो हम लोगों ने इसके ऊपर एक कोर कमेटी इमीडिएटली बना के लिया है जो इसके ऊपर स्टडी करेगा और पीएमसी के साथ बैठ के आगे का डिस्कशन करके उसको कंक्लूड करके देंगे। ज्यांनी ज्यांनी आपल्याकडं पत्रव्यवहार केलेला आहे, सुनावणीसाठी केलेला आहे, त्यांच्यासाठी आपण सुनावणी घेत आहोत। त्यांचे सर्व म्हणणे ऐकून घेऊन त्या ठिकाणी रिव्हिजिट किंवा रिमेजरमेंट आपण आपली टीम करत आहे आणि पूर्णपणे सगळ्यांना न्याय देता येईल अशा पद्धतीनं प्रशासन काम करत आहे। PMC had called a meeting to discuss about property tax bills. Multiple industries of Taloja MIDC attended the meeting. Venue of the meeting was Krantiveer Vasudev Palwant Phadke Auditorium, Panvel. Objective of the meeting was to resolve doubts about the annual rent value, rate charged, area zone and other doubts about the property tax bill. Senior PMC officials explained about the various components and calculation of the property tax bill. आज मैं यहाँ पे आया इसलिए हूँ कि मुझे पनवेल म्यूनिसिपल कॉर्पोरेशन को टैक्स देना है, लेकिन वो टैक्स अगर वो प्रॉपर रहे तो अगर आपको पैसा चाहिए, पैसा देने को तैयार है, मगर जो आपका हक है। हम लोग एमआईडीसी को देखें, आपको देखें, बाकी चीज देखें, इतना क्यों आप सिंगल विंडो कर दीजिए ना सर। और हम तो लीज ऑफ एग्रीमेंट पे एमआईडीसी पे वही पॉलिसी डिसीजन, देखो ये पॉलिसी डिसीजन है। हमने वहाँ पे भी टैक्स दिया था, केवल एमआईडीसी में भी, पनवेल में भी दिया। आपको भी कितने जगह हम लोग टैक्स देते रहे, कितने डिपार्टमेंट में जाते हैं, हम अपना बिजनेस देखें। उसका उत्तर देता हूँ मैं। बाकी और किसी के कोई क्वेश्चन है? एक्चुअली आपने बहुत सारे क्वेश्चन पूछे हैं, मैं उसका सभी का उत्तर देने का प्रयास करूंगा। बोलिए सर। कुछ जगह डबल टैक्सेशन जैसा भी हुआ है, जैसे अभी आपने इसमें अग्निशमन कर दिया हुआ है वो हम ऑलरेडी एमआईडीसी को दे रहे हैं, प्लस मल निसारण कर वगैरह जो लिखा हुआ है वो भी हम लोग दे रहे हैं, पानी लाभ कर भी दे रहे हैं। तो मतलब वो खाली आपने डिफरेंट, एक तो पहले क्या किया आपने रेट ज्यादा करके कम दिखाया, प्लस डिफरेंट हाइट्स खड़ा कर दिया इनडायरेक्टली वो रेट बढ़ाने के लिए। वो आपने जो हेड एक्स्ट्रा ही किया है ना क्रिएट वो सब। ठीक है, तो पहले मैं इसकी पार्श्वभूमि बताता हूं कि प्रॉपर्टी टैक्स क्या होता है। प्रॉपर्टी टैक्स ये मालमत्ता के ऊपर रहता है और कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया 243 सेक्शन, उसमें से जो अर्बन लोकल बॉडीज को या रूरल लोकल बॉडीज को जो पावर दिए है उसमें लेवी ऑफ प्रॉपर्टी टैक्स एक संवैधानिक अधिकार दिया है। प्रॉपर्टी टैक्स, अभी टैक्स क्या होता है, टैक्स एंड चार्जेस डिफरेंट रहते हैं। टैक्स एंड चार्जेस डिफरेंट रहते हैं। टैक्स जो रहता है वो प्रॉपर्टी के ऊपर रहता है। समझो कि आपकी प्रॉपर्टी है, मालमत्ता है, तो आपको टैक्स देना पड़ेगा। तो समझो कि कई जगह अच्छे रोड नहीं होते, कई जगह स्ट्रीट लाइट का प्रोविजन नहीं होता है। जैसे कि हम रूरल इंटीरियर में जाएंगे, एक छोटा सा मकान रहता है लेकिन उसकी जगह उसको फैसिलिटी नहीं रहता, फिर भी उसको प्रॉपर टैक्स लगाते हैं, ग्राम पंचायत लगाती है या सिटी लगाते हैं। तो इसमें हाई कोर्ट और सुप्रीम कोर्ट में भी बहुत सारे निर्णय हो गए, बहुत जगह पिटीशन भी हो गई। तो कोर्ट ने भी वही निर्णय दिया है कि प्रॉपर टैक्स ये टैक्स है और वो कंपल्सरी है। इट नॉट डिपेंड्स ऑन सर्विसेज विच यू प्रोवाइड। तो ये डिफरेंस मैं आपको जस्ट मालूमात के लिए बताता हूँ, क्योंकि प्रॉपर टैक्स लेवी करना ये संवैधानिक अधिकार है। ये पहला मुद्दा। तो जो इशू है कि हाँ, जो दूसरा इशू था कि अदर कर्स है। समझो कि अभी उसमें ट्री टैक्स है, हमारे इसमें ट्री टैक्स है, रोड टैक्स है, ऐसे टैक्स है। तो अभी ऐसा नहीं होगा कि मेरा घर है तो मैं ट्री टैक्स क्यों दे दूं, क्योंकि मेरे घर के आंगन में तो कोई झाड़ पेड़ नहीं लगा रहा है। ऐसा बहुत लोगों का सवाल रहेगा। मीन्स बाकी कर के बारे में भी ऐसे ही कुछ आपके सवाल रहेंगे। तो पहले यह है कि ये एज अ सिटी, एज अ अर्बन लोकल बॉडी करके ये टैक्सेशन रहता है। इसका मतलब यही रहता है, ये टैक्सेशन क्यों रहते हैं कि एक सार्वजनिक सुविधा के लिए रहते हैं, सार्वजनिक सुविधा के लिए रहते हैं। आप समझो कि इंडस्ट्री में आपका इंडस्ट्री में प्लॉट है, लेकिन आपके जो भी वर्कर्स है वो सिटी का पूरा इंफ्रास्ट्रक्चर यूज करते हैं, चाहे कि सिटी के रोड है, चाहे सिटी के स्ट्रीट लाइट है,
चाहे सिटी के गार्डन्स है, पेड़ पौधे हैं। तो इट्स अ कम्युनिटिव वर्कआउट, मतलब जो भी पैसा आता है उसका कॉमन यूज के लिए अर्बन लोकल बॉडी यूज करते हैं। ये अर्बन लोकल बॉडीज का संविधान अधिकार है। और जो एक्ट में प्रोविजन है, आपने बताया कि अभी इधर झाड़ नहीं तो हम उच्च कर क्यों दे दे, या शिक्षण कर का भी सवाल दिया, तो उसमें जो शिक्षण कर और रोजगार हमी कर है, एजुकेशन सेस और एम्प्लॉयमेंट गारंटी सेस, तो वो तो महाराष्ट्र गवर्नमेंट का मीन्स रूल्स एंड रेगुलेशन में है। और वो जो पैसा है कलेक्ट भले ही कॉर्पोरेशन करती है, लेकिन वो पूरा पैसा महाराष्ट्र गवर्नमेंट को जाता है। तो ऐसा नहीं होता कि मेरे बच्चे स्कूल में नहीं तो फिर मैं शिक्षण कर क्यों दे दूं, तो ऐसा तक नहीं बोल सकते। तो ये जो टैक्सेशन लगाए है एज पर आवर म्युनिसिपल कॉर्पोरेशन एक्ट के तहत लगाए है, तो उसमें कुछ कम ज्यादा नहीं हो सकता, क्योंकि वो कंपल्सरी है। ये चार्जेस नहीं है, ये ध्यान में रखो। चार्जेस इज डिफरेंट। जब हम पानी लेते हैं तो वाटर सप्लाई चार्जेस देते हैं, भले आप एमआईडीएस को देते हैं वाटर टैक्स नहीं देते, सिडको को देते हैं वाटर टैक्स नहीं देते, उनको देते हैं आप वाटर सप्लाई चार्जेस। कभी भी देखो उनके बिल में कभी भी वाटर टैक्स नहीं आएगा, एमआईडीएस के बिल में कभी भी वाटर टैक्स नहीं आएगा, वो चार्जेस ही आएगा। चार्जेस मीन्स क्या है कि जो सर्विस हम लेते हैं उसके लिए हम पे करते हैं, उसको चार्जेस बोलते हैं। तो ये टैक्सेशन का जो भी कॉर्पोरेशन के रूल्स है, गवर्नमेंट के रूल्स है, उसके हिसाब से जो रेट है उस हिसाब से लगाए। तो ये मैं पहले क्लियर बताता हूं, क्योंकि ग्राम पंचायत में क्या था कि ग्राम पंचायत में सिर्फ सामान्य कर था और 1-2 कर ऐसा प्रोविजन था उनके ग्राम पंचायत अधिनियम में, इसलिए ये ज्यादा कर जो दिख रहे हैं वो ग्राम पंचायत में नहीं दिखते, लेकिन वो सामान्य कर में, कैपिटल वैल्यू टैक्सेशन में वो टोटल में कवर हो जाते थे। लेकिन कॉर्पोरेशन में ये बाइफर्केशन है कि ऐसा ऐसा करना है। सामान्य कर है, एजुकेशन है, रोड टैक्स है, ट्री टैक्स है। ट्री टैक्स लेते तो ट्री टैक्स का अकाउंट हमारा सेपरेट रहता है, उससे हम शेयर के गार्डन और ट्री प्लांटेशन भी वो यूज करते हैं। तो ये टैक्सेशन के बारे में मैंने क्लियर बताया कि ये प्रोविजन है। अभी ये पॉलिसी है, एक्ट के तहत है, इसके आगे मैं कुछ बोल नहीं सकता कि ये कम हो सकता है या नहीं हो सकता, ये रूल्स और रेगुलेशन में है। दूसरे टैक्सेशन के बारे में, हाँ, जो बताया था कि एमआईडीसी को चार्जेस आप दे रहे हैं। अब जैसे कहीं सिडको ने डेवलप किया था, सिडको इज प्लानिंग अथॉरिटी, टाउन प्लानिंग अथॉरिटी, नॉट अर्बन लोकल बॉडी। तो ये भी जो चल रहा है विवाद कि सिडको को हम चार्जेस दे रहे तो कॉर्पोरेशन को क्यों दे रहे, तो सिडको को दे रहे आप सर्विस चार्जेस और अर्बन लोकल बॉडीज को देने वाले आप प्रॉपर्टी टैक्स। तो इसमें भी पहले 2-3 केस लॉज हो गए, उसमें कालंदे ग्राम पंचायत है, कलम्बोली ग्राम पंचायत है, उसमें हाईकोर्ट के निर्णय है, वो भी मैं आपके साथ शेयर करूंगा। तो हाईकोर्ट ने भी यही बताया है कि अर्बन लोकल बॉडीज हैव फुल पावर टू लेवी प्रॉपर्टी टैक्स। तो ये डिफरेंस है उसमें। बाकी आपने क्वेश्चन पूछा था कि मानसून शेड के लिए टैक्स है क्या, तो मानसून शेड के लिए नहीं है, लेकिन मानसून शेड क्लोज करेंगे और उसका कुछ गोडाउन यूज करेंगे, ऐसा कुछ दिखाए तो उसको जो भी है नियम के अनुसार टैक्स रहेगा। लेकिन सिर्फ मानसून पर्पज के लिए जो शेड लगाते हैं उसके लिए टैक्स नहीं है। और भी जो ओपन जो प्लॉट है उसमें जब आपका इंडस्ट्री के आगे, इंडस्ट्री की जगह पे गार्डन के लिए यूज होता है, गार्डन के लिए भी कोई टैक्स नहीं रहेगा। तो ऐसा भी हो सकता है कि उधर ओपन प्लॉट है, हमारे यहाँ टैक्स लगा होगा, लेकिन उधर गार्डन होगा तो इससे माइनस हो जाएगा। दशहरा का जो बोल रहे थे कि अभी सर जी ने बोला था कि वो स्ट्रक्चर के बारे में, स्ट्रक्चर स्टेबिलिटी, तो उनका मुद्दा है कि वो स्ट्रक्चर स्टेबिलिटी का इशू अलग है कि हम कोई भी बिल्डिंग का स्ट्रक्चर चेक करके वो यूज करते हैं। हमारा रोल सिर्फ टैक्सेशन है, इमारत है और वो पूरा नहीं तो इसलिए उसको घसारा देना है, डिप्रिसिएशन। ये गाड़ी का घसारा और वो अलग है, अपना ये प्रॉपर्टी टैक्स नियम के अनुसार घसारा है, ग्राम पंचायत में भी था तो उसके हिसाब से है। बिल्डिंग चाहे 80 साल की हो या 90 साल की हो, उसका यूज करना ना यूज करना ये आपके ऊपर है। मीन्स वो अलग डिपार्टमेंट चेक करेगा। समझे आप एमआईडीसी में, तो एमआईडीसी की जो इंजीनियरिंग विंग है वो चेक करेगी कि ये स्ट्रक्चर सुटेबल है क्या, इसका यूज करना है क्या, वो मीन्स या डायलेपिटेड उसको घोषित करना है क्या नहीं, वो अलग बात है।
हमारा वो रोल नहीं रहेगा, हमारा रोल टैक्सेशन है। लेकिन यदि आपकी बिल्डिंग डाइलैपिडेटेड बोल के MIDC ने या कॉर्पोरेशन ने डिक्लेयर की होगी तो उसके लिए, और उसका यूज नहीं होगा तो उसके लिए हम वो जो भी प्रोविजन है उसके हिसाब से उसको टैक्स नहीं लगाएंगे। ये आपके सवाल का उत्तर। जो हाइट का इशू था, बहुत इंडस्ट्री में कैसा है कि बड़े बड़े शेड रहते हैं तो उसमें हाइट का इशू हमने कुछ रखा ही नहीं। हाइट कितनी भी हो, समझो कि 20 फुट हो या 40 फुट, क्योंकि इंडस्ट्री पर्पज के लिए अलग अलग हाइट रहती है तो उसका कुछ इसमें एक ही रेट लगाया है, हाइट का कुछ इशू नहीं रखा। इंडस्ट्री में जो रेसिडेंशियल यूज है तो उसके बारे में मैंने बताया, आपका जो सवाल था कि इंडस्ट्री एरिया में डॉर्मिटरीज रहते हैं, कुछ रेसिडेंशियल यूज के लिए रहते हैं, कुछ वॉचमैन और सिक्योरिटी गार्ड के लिए रहने की व्यवस्था होती है तो उसको रेसिडेंशियल रेट लगाएंगे। तो कभी जब हमारी विजिट हुई होगी और आपसे इंफॉर्मेशन नहीं मिली होगी तो हमारे लोगों ने उसको इंडस्ट्री यूज किया होगा, नहीं ऐसा नहीं, लेकिन आप चेक करके बताएंगे तो रीविजिट करेंगे और फिर उसको करेक्ट करेंगे। ETP का बोल रहा है? हाँ, ETP का, और हाँ बोला मैंने शायद, नहीं क्या, ETP STP इज फॉर पब्लिक पर्पस, सो वी विल नॉट लेवी टैक्स ऑन दैट। निकालेंगे, ऐसा कुछ भी होगा नहीं, ड्राइंग में रहेगा। ड्राइंग देखो, ड्राइंग तो पूरा सैटेलाइट इमेज और हमारे लेजर कैलकुलेशन में उसको 0 दिखाया होगा। हाँ, नहीं होगा तो आप बताओ, क्योंकि बहुत इंडस्ट्री में STP होगा, किसी को लगाया होगा तो मेरे हिसाब से जैसे भाई साहब ने बोला कि 90% हमारा करेक्ट है, 90% गलत नहीं हुआ होगा, एक दो जगह होगा तो दुरुस्त करेंगे। गार्डन, पंप रूम, आपका इलेक्ट्रिक का रूम रहता है, पंप रूम रहता है, उसको भी नहीं लगेगी। मीटर रूम, अच्छा, हेल्थ सेंटर इज फॉर टैक्स लगेगा उसको, बिकॉज इट्स लाइक हॉस्पिटल और OPD टाइप, तो उसको टैक्स लगेगा। सर गार्डन को नहीं लगेगा, बोलो मैंने, सिक्योरिटी कैबिन को लगेगा। मल निसाब कर और मल निसाब लाभ करेगा। हाँ, वो 2 एक्ट में वैसे ही उसका सब है। मल निसाब मींस ड्रेनेज के लिए, सीवर। अभी उसमें ऐसा नहीं होता कि मेरे बिल्डिंग में सीवर लाइन नहीं तो मैं क्यों करूं। एक्चुअली कैसा देखो, कारपोरेशन को फंड होगा तो डेवलपमेंट होगी, ऐसा रहता है। तो टैक्सेशन कलेक्ट करके कारपोरेशन डेवलपमेंट करेगी इन फ्यूचर, ऐसा इस हिसाब से वो टैक्सेशन का अधिकार दिया है। नाही काढू, 100% काढू असेल तर। ETPला नाही, मीटर रूमला नाही, पंप रूमला नाही, और DG के लिए ऊपर शेड नहीं रहेगा उसको। ये सर नहीं, उसको नहीं लगाएंगे, नहीं रहेगा। शेड को नहीं लगाएंगे। DG सेट है, उसके ऊपर आपने उसको कवर करने के लिए शेड लगाया, उसको नहीं लगाएंगे। ठीक है, वो करेक्ट करेंगे। फॅक्टरी प्रिमाइसेस मध्ये कुठली एक इमारत जर जडून पूर्ण खाक झाली असेल पण तिचा स्ट्रक्चर आहे पण तिचा वापर होत नाही लगाएगा, टॅक्स लागेल का? नहीं लगाएगी। फॅक्टरी प्रिमाइसेस मध्ये Yes. बाकी वर्किंग आहे पण ते पर्टिक्युलर वापरत नाहीये। मी जे तो उत्तर दिलं होतं ना की डायलॅपिडेटेड बिल्डिंग जो धोकादायक इमारत होती है, तर आम्हाला काय तुमच्याकडे काही सर्टिफिकेट घ्यावं लागेल की तुम्ही? नाही, आम्हाला जे आमच्या म्हणजे ऍक्च्युअली जर आता एकदम चांगली इमारत दिसत असेल परंतु डायलॅपिडेटचं सर्टिफिकेट असेल तर तिथं ते कन्सिडर करेल। अदरवाइज तुमचं जो जिथं समोर दिसणार आहे ही बिल्डिंग जाळलेली आहे किंवा ही एकदम पूर्ण झाली तर तिथं नाही लावणार आम्ही। नाही, त्याला नाही, तो ऍक्च्युअली पार्किंग मध्ये कन्सिडर करू शकतो आपण त्याला। पार्किंगचा जो आमचे चार्जेस आहेत ना त्याला ते कन्सिडर झाला असेल कदाचित। हो, पार्किंगचे प्लॉटला चार्जेस आहेत ना, चार्ज लागतील ना। हो, तेच बोललो मी, चार्जिंग लावले असणार आम्ही। तो शासनाची पॉलिसी आहे, त्याला आता काय शासन एवढं म्हणजे किती खर्च, एज्युकेशनवर किती खर्च करतात। आपण कसं आहे म्हणजे आज जर खेडोपाड्यात जर बघितल्या तर गव्हर्नमेंटच्या शाळेवरच सगळं चाललंय। आपण आपल्यातले निम्मे लोक तर गव्हर्नमेंटच्या शाळेत शिकले असणार आहेत। तो शासनाची पॉलिसी आहे, त्याला मी पॉलिसी सांगितली का मी काही वक्तव्य करू शकत नाही, कॉमेंट करू शकत नाही।
डिशमध्ये आपण ड्रॉइंग सबमिट करतो. एक मिनिट हां MIDC आणि डिश ड्रॉइंग सबमिट करतो काही बांधकाम केलं की येस तर तिथे एक एरिया वेगळा आहे आणि त्या सर्वेमध्ये जो एरिया हां ह्याचं मी उत्तर देतो ऍक्च्युली. कारण आम्ही जे पहिलं लेटर आपल्याला दिलं होतं त्यामध्ये आपल्याला असं त्यामध्ये लेटरमध्ये असं दिलं होतं, आहे का कॉपी त्याची? त्यामध्ये आपल्याला आपण बांधकामाचे नकाशे वगैरे आम्हाला द्यावेत असं आम्ही म्हटलं होतं. ऐका ना, मी तेच उत्तर देतो. MIDCला पण आम्ही 2 लेटर दिले. आम्ही MIDCला अशी रिक्वेस्ट केली होती की आम्हाला प्रॉपर्टी अधिकृत आहे, जसं मॅडमने मगाशी विचारलं आहे. हां, आपण विचारला होता प्रश्न अनधिकृतच्या बाबतीत. तर आम्ही MIDCला लेटर असे दिले होते, इंडस्ट्रीला पण दिले होते. म्हणजे इंडस्ट्रीला जे पहिलं होतं त्यामध्ये तुम्ही तुमच्या बांधकामाचे नकाशे किंवा हे द्या असं म्हटलं होतं. की आमचा उद्देश तोच होता की आमचं मेजरमेंट आणि ड्रॉइंग अचूक राहिलं पाहिजे. आणि म्हणजे ड्रॉइंगवरून आम्हाला म्हणजे कम्पेअर करता आलं असतं. असं पण जनरली फार काही फरक नाही, कारण आपण कार्पेट घेतोय. लक्षात घ्या, ग्रामपंचायत ज्यावेळेस मोजत होती त्यावेळेस ते आउटर मोजत होती आणि आम्ही मोजतो ते कार्पेट मोजतोय, म्हणजे इनर साईड मोजतोय. त्यामुळे आमचं मेजरमेंट हे लो येतं, तुमच्या बांधकामाच्या ड्रॉइंग पेक्षा सुद्धा लो येईल. तर MIDCला आम्ही ऍक्च्युली कळवलं होतं, 2 वेळा पत्र पण दिली होती की आम्हाला जेवढ्या इंडस्ट्री आहेत त्यांचे साधारणतः म्हणजे घसारा कॅल्क्युलेट करायला सुद्धा आम्हाला अधिकृत माहिती पाहिजे होती. आम्हाला त्या बांधकामाचे वर्ष, बांधकामाच्या परवानगीची प्रत आम्हाला द्यावी असं आम्ही कळवलं होतं, पण आम्हाला उत्तर आले नाही. लक्षात घ्या, आम्हाला माहिती मिळाली असती तर आम्हाला अजून अचूक करता आलं असतं. तुम्ही पण तुमच्या पद्धतीनं जर एकत्रित आम्हाला अधिकृत MIDC कडून जर मिळालं की ये नंबर इंडस्ट्री आहे, ह्यांचं बांधकामाचं वर्ष समजा 1994 आहे, ह्यांचा जो कार्पेट एरिया आहे तो एवढा आहे, तर अजून आम्हाला ते सोपं पडेल. अजूनही आम्ही करेक्ट करू शकतो. काय काय आपली केस दाखवा ना मध्ये, मला लक्षात येईल. हा, डबल काय म्हणत होती? माझा एक इश्यू होता की आमचा फॅक्टरीचा एरिया सांगितलेला आहे ऍज पर MIDC मध्ये, पण जो ग्रामपंचायतने कॅल्क्युलेट केलेला त्याच्यामध्ये आणि पनवेलने आता जे महानगरपालिकेचे लेटर दिले त्याच्यामध्ये डिफरंट आहे. कारण की समजा एक्झाम्पल देतो, समजा तुम्हाला 10 स्क्वेअर फूट असेल MIDC मध्ये आणि आता जर तुम्ही जर 8 पकडलेला असेल, पण तो करेक्ट कसा करता येईल? किंवा जर त्याच्यात फ्युचर मध्ये असं नको की मला कुठे पण पेनल्टी चार्ज होईल किंवा काही ऑब्जेक्शन येईल. सांगतो मी त्याच्यावर. म्हणजे इट्स ओपन डिस्कशन आहे, आता बरेच रेकॉर्डिंग पण करत आहेत. परंतु आमचा जो सर्वे झाला ना त्यात आम्हाला बऱ्याच अंशी असं आढळून आलं, आमच्याकडे ग्रामपंचायतीचं पण रेकॉर्ड आहे. आम्ही ग्रामपंचायत ते पण सांगतो तुम्हाला की आम्ही ग्रामपंचायत रेकॉर्ड आणि हे कम्पेअर कसं करणार आहोत. तर बऱ्याच इंडस्ट्रीमध्ये किंवा बऱ्याच इतर बिल्डिंगमध्ये पण, म्हणजे इंडस्ट्री नाही, एनी प्रॉपर्टीमध्ये ग्रामपंचायतीचा जो सर्वे होता किंवा ग्रामपंचायत जे असेसमेंट आहे त्याच्यामध्ये आमच्या याच्यामध्ये प्रचंड फरक आढळला. म्हणजे समजा तुमचा 5000 स्क्वेअर फूट एरिया आम्ही आता परफेक्ट मेजर केलेला आहे 5000, परंतु ग्रामपंचायतच्या रेकॉर्डला 500 स्क्वेअर फूटच दाखवलेला आहे. तो 5000 असताना सुद्धा 500 स्क्वेअर फूट दाखवलेला आहे आणि त्याच्यावर टॅक्स लिव्ही झालेला आहे. आता ह्यामध्ये काय व्हावं लागलं, म्हणजे ह्यामध्ये आमच्याकडे बरेच म्हणजे लोकांचे जे सिस्टम राहिलं त्यात काय म्हणत होते की आम्हाला ग्रामपंचायतचा 1000 टॅक्स होता, मग तुमचा 5000 का? मग आम्ही त्यावेळेस बऱ्याच जणांना ते दाखवलं की बाबा तुमचं टॅक्स असेसमेंटला त्यावेळेस 500चाच एरिया दाखवलाय जो की 5000चा पाहिजे होता, आणि 5000चा एरिया कॅल्क्युलेट केला असता त्यावेळेस तुमचा टॅक्स नियर अबाउट 4000 झाला असता. म्हणजे हे जे म्हणजे मोठ्या प्रमाणात म्हणजे ज्यांच्याकडे ग्रामपंचायतला फार कमी टॅक्स लावून घेतला गेला आहे कुठल्याही पद्धतीनं, समजा इट्स ऑफिशियल मिस्टेक ऑर एनिथिंग, तर ते टॅक्स वाचवण्यासाठी तो कमी एरिया दाखवला गेला आणि कमी टॅक्स आहे. मग आता कम्पेअर करताना म्हणतात की ग्रामपंचायतचा 1000 होता, आमचा 5000 का आला कॉर्पोरेशनचा. तर हा विषय आहे. तर त्याच्या बाबतीत अधिकृत आम्हाला एरिया भेटला की तो आम्ही करेक्ट करू. सर माझा मुद्दा असा आहे, आमचा जो एरिया फॅक्टरीचा तो ऍक्च्युअली पीएमसी ने कमी दाखवलेला आहे. आता पीएमसी कमी दाखवलेला आहे. ओके, माझं म्हणणं काय, आता जर आम्ही हा कुठे नोटीस झाला नाही, समजा 5 वर्षांचा सर्वे झाला आणि त्याच्यानंतर सांगितलं गेलं की तुमचा एरिया जास्त दाखवला नाही, उद्या असं होईल की त्याच्यावरती ते पेनल्टी किंवा अजून काही यायला नको. तुम्ही खूप चांगला प्रश्न विचारला. म्हणजे स्वतःहून तुम्ही म्हणजे हे प्रश्न विचारला निश्चितपणे चांगली बाब आहे. तुमचं म्हणणं आहे की एरिया कमी दाखवला, तर मला असं वाटतं की कार्पेट दाखवल्यामुळे एरिया कमी असेल. म्हणजे बिल्डिंग परमिशन मध्ये समजा तुमचं
बिल्डिंग परमिशन नकाशामध्ये बिल्टअप जो शब्द असतो, बिल्टअप मध्ये तुमचं समजा 400 मीटर स्क्वेअर असा असेल नकाशामध्ये, आमचं 400 नसणार आहे, आमचा कदाचित 370 वगैरे असणार आहे, कारण आम्ही कार्पेट घेतो. येस, एमआयडीसी हाईट पण कशी करते आपण करत नाही. एमआयडीसीची हाईट जर जास्त झाली तर 50% बिल्टअप एरिया वाढवतात, त्याच्यामुळे तो तफावत. हा, त्याच्यामध्ये तफावत आली असेल, पण त्याचा टॅक्स असेसमेंटच्या एरियाचा आणि तुम्हाला जो भविष्यात अडचण आहे त्याचा काही संबंध नाही, कारण ज्यावेळेस रेकॉर्ड बघितलं जातं ते बांधकाम परवानगीचं रेकॉर्ड बघितलं जातं. हा एरिया आम्ही तर फायनल समजायला, कारण की याच्यामध्ये पण पुढे प्रॉब्लेम नाही. तुम्हाला एरिया वाढवून घेत असेल तर तुम्ही आम्हाला एक लेखी पत्र द्या की आमचा 370 दाखवलेला आहे, आम्हाला 400 पाहिजे, टॅक्स वाढवून द्यावा. वी विल बी हॅपी, मोर हॅपी. येस. पुढचा एक प्रश्न, एक उत्तर द्यायचं. अभी जो हमने हियरिंग का नोटिस दिया है ना, आप हियरिंग में अपियर होने का और उधर लिख के उधर फॉर्मेट है, आएगा तो फॉर्मेट दाखवतो त्या फॉर्मेटवर आपण सिर्फ लिख देना है कि हमें फिर रीमेजरमेंट करो, रीअसेसमेंट करो, तो फिर हमारे टीम आपके उधर आएगी. स्पेसिफिक एरियाज के लिए, फॉर एग्जांपल जैसा मैं आपको बोला ईटीपी करेंगे ना, तो उतना ही वैसे करेंगे. आप जो लिख देंगे उस हिसाब से हम मेजरमेंट करेंगे. सर येस. आणि ज्यावेळेस आमची रिमेजरमेंटला येतील त्यावेळेस तुमच्यातले जबाबदार जे असतील त्यांनी ते थांबलं पाहिजे ऍक्च्युली, म्हणजे व्यवस्थित कम्युनिकेशन होईल. सर बिल्डिंगच्या वरती जे टेम्पररी शेड आपण हे करतो, म्हणजे पत्र्याने वर केलं ते टॅक्सेशन क्लोज केलं तर लागणार वरती जस्ट शेड नाही, मान्सून सेट केली नाही, मगाशी बोललो ना. मान्सून नाही वरती जस्ट असं. येस येस, आय गॉट इट. टॅक्सेशन आहे नाही, क्लोज नाही केलं तर नाही लागणार. नहीं, म्हणजे शेड केलं आणि त्याला क्लोज केलं. नहीं सर, if it is closed on one side, open in three side, with the we'll consider. We'll not leave it as. sir, If only one you close and three open. sir, the hearing was BMC, NMMC, TMC, KDMC यांचे जे टॅक्सेशन पॉलिसीज आहेत ना, त्यांच्या टॅक्सेशन पॉलिसीच्या हिशोबाप्रमाणे त्यांचे कम्पॅरेटिव्हली रेट फार कमी आहे आणि सुविधा जास्त आहेत तिकडे. त्या कंपॅरिझन मध्ये पनवेल महानगरपालिकेचे रेट पॉलिसीच्या हिशोबाने जास्त आहेत आणि सुविधा कमी आहेत. तर हा असा विरोधाभास का? त्या बाबतीत तुम्ही परत एक अभ्यास करा. तुम्ही पुनश्च म्हणजे आवाहन करतो, म्हणजे तुम्ही पुनश्च अभ्यास करा. तुम्ही ठाणे कॉर्पोरेशन, नवी मुंबई कॉर्पोरेशन, कल्याण कॉर्पोरेशन, एमएमआरडीओ त्या सगळ्या कॉर्पोरेशनचा अभ्यास करा. तुम्हाला पनवेल कॉर्पोरेशनचा टॅक्स हा कमीच दिसेल. आपण काय होतं बघताना काय बघतो सांगतो तुम्हाला. त्यामध्ये दोन विषय म्हणजे रेटेबल व्हॅल्यू म्हणतो आपण, रेटेबल व्हॅल्यू आणि टॅक्स रेट, हे दोन विषय. जसं आपण सांगितलं तुम्हाला की 30%, 20%, 30% जे आपण असे रेट ठेवलेले आहेत रेसिडेन्शियल आणि हे, आणि चार्ट प्रमाणे आपण आरबी ठेवलेले आहे. तर बऱ्याच कॉर्पोरेशन तुम्हाला काय दिसत असेल की आरबी कमी आहे पण टॅक्स जास्त आहे. कंपनी जिथे काम करतो तिथे मी जनरल मॅनेजर म्हणून काम करतो. माझं नाव आहे संजय भट. माझ्या कंपनीचं नाव आहे सांघिक ऑर्गनायझेशन. आमचा जो टोटल एरिया आहे तो जवळपास 19,000 स्क्वेअर मीटरचा एरिया आहे आणि मोठ्या एरिया असल्यामुळे ते जे हिडबॅक आहे, जो रेट वाढला आहे तो जरा जास्त जाणवतो. छोटा एरिया असेल तरी पटीने जर का हिशोब केला तर जवळपास 8.5 पट हा रेट ग्रामपंचायतीसाठी आम्ही जो भरत होतो त्यापेक्षा रेट हा जास्त आहे. म्हणजे ग्रामपंचायतीच्या काळामध्ये जेव्हा पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशनचं जेव्हा स्थापना झाली त्यावेळेस आम्ही मोकळ्या जागेसाठी पर स्क्वेअर मीटर आम्ही ₹2.85 आणि त्याच वर्षी 30% जास्त म्हणजे साधारण ₹3.80 आम्ही रेट भरत होतो. तो रेट आता ₹37 लावलेला आहे. हा जर का एवढा मोठा रेट जर का वाढलेला असेल, तसंच कन्स्ट्रक्टेड लँडसाठी तो रेट जो ₹50 होता आणि आपण जर का 30% जर का वाढीव पकडला तर तो ₹61 जो रेट आहे तो आता 450 हा स्लॅबसाठी आणि शेडसाठी 365. हे जी पट आहे ही पट आहे जवळपास 8 पट. आणि परत जर का ते रिट्रोस्पेक्ट जर का घेणार असेल आमच्याकडनं 2016 पासनं तर प्रत्येक वेळेस 10%, 20% किंवा 10%, 15%, 20% जरी पकडले तरी आम्हाला दरवर्षी 80,000 ते जवळपास 5 लाख इतके रुपये जास्त भरावे लागतील. म्हणजे हे 8 लाख तर भरायचेच आहेत जर का काही रेट रिव्हिजन झालं नाही तर. आणि त्याशिवाय परत एखादे 8 लाख रुपये आम्हाला भरावे लागतील मागच्या सगळ्या वर्षांच्या पकडून. असं जर का असेल तर इंडस्ट्री चालेल कशी?
ऑलरेडी इंडस्ट्री कोरोनामुळे पूर्णपणे झोपलेली आहे. हे सगळं जे चालू आहे हे आपलं लिव्हिंग बिईंग जे आहे आणि आपल्यावर ज्यांचं पोट आहे त्यांचं पोट चालावं म्हणून चालू आहे. आज इंडस्ट्री जर का तळच्या इंडस्ट्रियल एरियामधल्या सगळ्या इंडस्ट्री जर का बंद झाल्या, कालांतराने त्या बंद होतील सुद्धा. आता लोक हा पण विचार करतील की परत मग ग्रामपंचायतीमध्ये दुसऱ्या ठिकाणी इंडस्ट्रियल एरियामध्ये आपण शिफ्ट करणं आपल्याला योग्य आहे का, असं करावंच लागेल. कारण 8 लाख रुपये जर का टॅक्स आपण प्रॉपर्टीसाठी जर का भरणार असेल तर कसं चालणार आहे, हे चालणार नाही. पण फायनल कन्क्लुजन काय आहे किंवा सकारात्मक नगरपालिकेकडनं काय आलं का? कारण महानगरपालिकेकडनं हीच अपेक्षा आहे, त्यांना तीच विनंती आहे की त्यांनी हा प्रश्न महाराष्ट्र शासनापर्यंत पोचवावा. आणि जर का महानगरपालिका क्षेत्रामध्ये जर का इंडस्ट्रीज असतील तर त्यांच्यासाठी त्यांचे जे नियम आहेत त्या नियमांशिवाय काहीतरी इतर नियम असावेत की ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त व्हॅल्यू न काढता जो एरिया आहे आणि महाराष्ट्रामध्ये एरिया बेसवर एक रेट लावून परत त्याच्यामध्ये 30%, 10% शिक्षण कर, उपकर, हे कर, ते कर, जे की महानगरपालिका तुम्हाला देत नाही. त्यांनी कितीही जरी म्हटलं की हा प्रॉपर्टी टॅक्स आहे आणि तो जे MIDC जे घेते ते सेवा कर आहे, मग तुम्ही द्या, ते पाणी तुम्ही सप्लाय करा, का आम्ही त्यांना देऊ, पाणी तुम्ही द्या ना. मग असं जर का असेल तर आलं का लक्षात. लाईटसाठी आपली वेगळी व्यवस्था आहे, पाण्यासाठी वेगळी व्यवस्था आहे. मग असं असताना टॅक्स घेत असताना तुम्ही ते कर लावून आम्हाला टॅक्सचं बिल देऊ नका ना. आमचं म्हणणं नाही आहे. कसेही करून तुम्हाला पैसे मिळावेत, प्रॉपर्टी टॅक्स मिळावी, रिजनेबल रेट असावा. समजा ते 3 रुपये 85 पैसे होते, त्याचे 4 रुपये 5 रुपये झाले, ठीक आहे. 50-60 रुपयाचे 100 रुपये झाले तरी ठीक आहे. पण तुम्ही जर का त्याचे 400-4 पटीने जर का जास्त घेणार असाल समजा, किंवा 8 पटीने जास्त घेणार असाल तर इंडस्ट्री यांनी ग्रो होणार नाही. इंडस्ट्रीचं मरण हे अगदी ठरलेलं आहे आणि त्याच्यासाठी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र आणि पनवेल महानगरपालिका ही जबाबदार असेल. मग फायनल कन्क्लुजन पुढची लढाई कशी काय किंवा काय ठरलंय? पुढची लढाई म्हणजे आता TIA कडून जी कमिटी असेल त्या कमिटीमध्ये त्यांना आपल्याला विनंतीच करायची आहे शेवटी की इंडस्ट्रियल एरियाला काहीतरी वेगळं तुम्ही एक सवलत द्या आणि त्या सवलतीनुसार जे काही जुने रेट होते ग्रामपंचायतीच्या वेळेस त्याला ॲट पार काहीतरी ठेवा. त्यापेक्षा 8 पट जास्त करणे हे माझ्या दृष्टीने योग्य नाही आहे. तर एक अपन सुनावणीचं आज का जो मेन मीटिंग का मेन उद्देश्य ये था कि हम लोग को टैक्सेशन का पूरा स्ट्रक्चर समझने का चाहिए था कि कैलकुलेशंस क्या है, कैलकुलेशन करने का मेथडोलॉजी क्या है, उनके एब्रीविएशंस क्या है और ये कौन से समय से लिया गया है, 2016 से है या ये खाली 21-22 का है, वो सब हम लोग आज डिप्टी कमिश्नर ने हम लोग आज पूरा एक्सप्लेन करके लिया है. और आज एकदम हम लोग को एकदम क्लियरिटी आ गया कि आगे क्या इसके ऊपर करना है. तो हम लोगों ने इसके ऊपर एक कोर कमेटी इमीडिएटली बना के लिया है जो इसके ऊपर स्टडी करेगा और PMC के साथ बैठ के आगे का डिस्कशन करके उसको कंक्लूड करके लेंगे. सर, एक अमूमन ऑब्जर्वेशन देखा जाए तो एक ज़्यादा टैक्स आया है तो इंडस्ट्री प्रॉब्लम में है, यही सबका है. टेक्निकल चीज़ें हैं वो सॉल्व हो जाएगी, लेकिन मोर टैक्सेशन का संदर्भ में आप कुछ आगे कुछ गवर्नमेंट से या अथॉरिटी से या महानगरपालिका? टैक्सेशन तो काफ़ी ज़्यादा है क्योंकि जो टैक्सेशन जो हम लोग को पहले आ रहा था उसका 8 गुना हो गया है, तो वही सबसे बड़ा प्रॉब्लम है. तो गणेश सर ने पूरा एक्सप्लेन डिटेल में किया है कि कैलकुलेशन क्या मेथड से हुआ है. हम लोग वाली उसके ऊपर अभी पूरा स्टडी करके हम लोग उनके पास ऑफिशियल एक प्रपोजल दे देंगे. हम लोग लगता है नेक्स्ट 1 या 2 मीटिंग उनके साथ करके हम उसको कंक्लूड करेंगे. क्योंकि हमारा इंटरेस्ट क्या है कि बिफोर 31 मार्च महानगर पालिका का टैक्स इंडस्ट्री की तरफ से भरने को लगाए. हम लोग का वो इंटरेस्ट है कि हम लोग ये नहीं चाहते कि कोई इंडस्ट्रीज में डिफ़ॉल्टर बने, क्योंकि कोई डिफ़ॉल्टर बनते हैं तो उसके ऊपर 2% का इंटरेस्ट है और वो अगेन इंडस्ट्री के लिए नुकसानदायक है. पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशनने जे टॅक्स असेसमेंट केलं होतं त्या बाबतीत इंडस्ट्रीजकडून प्रतिक्रिया अशा आल्या होत्या की आम्हाला टॅक्स असेसमेंट पूर्णपणे समजलं नाही, त्याचे कॅल्क्युलेशन समजले नाहीत. तर त्या बाबतीत इंडस्ट्रीचं शिष्टमंडळ माननीय आयुक्त सरांची भेट घेतली होती आणि त्यावेळेस माननीय आयुक्त श्री गणेश देशमुख सर यांनी याबाबतीत वर्कशॉप आयोजित करण्यासाठी सूचित केलं होतं. त्या अनुषंगाने आपण आज वर्कशॉप ठेवलं होतं. उद्देश हाच होता की इंडस्ट्रीज ज्या आहेत त्यातील सर्वांना टॅक्स असेसमेंट कशा पद्धतीने केलेलं आहे, टॅक्सचे रेट आपण कसे लावलेले आहेत, आपण GIS मॅपिंग टॅक्स असेसमेंट कशा पद्धतीने केलेलं आहे याची माहिती पूर्ण देण्याचा उद्देश होता. आणि आज आपण त्याप्रमाणे सर्व माहिती दिली आहे. जवळजवळ 100 इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित होते आणि सर्वांनी
ज्या शंका आहेत, जे प्रश्न आहेत ते विचारलेले आहेत, त्याचे प्रशासनामार्फत उत्तर पण देण्यात आलेले आहेत आणि ज्या काय चुका राहिलेल्या असू शकतात टॅक्सेशनमध्ये त्या पण आपण एक नॅचरल जस्टिस म्हणजे संधी देऊन, सुनावणीची संधी देऊन आपण त्या दुरुस्त करणार आहोत आणि जितक्या पारदर्शक पद्धतीने नियमानुसार टॅक्सेशन होईल त्या दृष्टीनं आम्ही कामकाज करत आहोत. हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या बैठकीमध्ये इंडस्ट्रीला 2 वर्ष कोरोनाच्या किंवा मंदीचा जो तडाखा बसला आहे आणि या अशा अवस्थेत जो टॅक्सेशन आहे त्याच्यावर काही निर्णय होईल का? मुळातच पनवेल महानगरपालिकेने जी कर आकारणीचे रेट मंजूर केले होते, जे पूर्वीचे रेट होते त्यामध्ये 30% रेट कमी केलेले आहेत. म्हणजेच 30% रेट हा कमी झाले होते आणि नंतर जो डिस्काउंट जाहीर केला होता तो सुद्धा 15% आणि 2% ऑनलाईन पद्धतीने अशा पद्धतीने जवळजवळ विचार केला तर 47% इतका डिस्काउंट देण्यात आला होता आणि त्याच पद्धतीनं जर विचार केला तर टॅक्सेशन रेट हे कमी आहेत. म्हणजे आपण जो प्रश्न विचारला की इतर महानगरपालिकाचा कम्पेअर करता पनवेल महानगरपालिकेचे रेट हे कमी आहेत आणि टॅक्सेशन कमी आहे. ज्या टेक्निकल गोष्टी करेक्शनच्या आहेत या चुका बिलामध्ये त्यावर किती दिवसात निर्णय किंवा काय त्या संदर्भात काय चालू आहे? त्या संबंधात आपण हिअरिंगसाठी सर्वांना आमंत्रित केलेलं आहे. ज्यांनी आपल्याकडं पत्रव्यवहार केलेला आहे, सुनावणीसाठी केलेला आहे, त्यांच्यासाठी आपण सुनावणी घेत आहोत. त्यांचे सर्व म्हणणे ऐकून घेऊन त्या ठिकाणी रिव्हिजिट किंवा रिमेजरमेंट आपण आपली टीम करत आहे आणि पूर्णपणे सगळ्यांना न्याय देता येईल अशा पद्धतीनं प्रशासन काम करत आहे. फायनल क्वेश्चन की काय होऊ शकतं का की आता ह्याच्यामध्ये सूट किंवा ह्या संदर्भात काय तुम्ही प्रयत्न करणार आहात काय ह्याच्यामध्ये सुद्धा अजून काय सूट देण्याच्या संदर्भात इंडस्ट्रीला दिलासा देण्याच्या संदर्भात? मला असं वाटतं की नियमानुसार टॅक्सेशन झाल्यानंतर इंडस्ट्रीकडून त्या बाबतीत टॅक्स लवकर भरला जाईल आणि कॉर्पोरेशनला एक टॅक्स भरून सहकार्याची भावना ठेवली जाईल असं एकंदर आजचं वातावरण मला दिसतंय. म्हणजे सर्वजण लवकरात लवकर त्यांचं एकदा रिमेजरमेंट किंवा काही शंका दूर झाल्या तर पूर्णपणे टॅक्स भरतील असं मला आजच्या सेमिनारवरून दिसून येत आहे.